नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 3 तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे। बऱ्याच जणांना अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे, पण खूप जणांना भीती वाटते की अखंड दिवा जर मध्ये शांत झाला तर मग काहीतरी वाईट होईल किंवा काहीतरी दोष लागतील, आपल्याला अपशकुन होईल। या भीतीने ते अखंड दिवाच प्रज्वलित करत नाहीत। पण असं करू नका। तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना तर जरूर तुम्ही अखंड दिवा जो आहे नवरात्रीचे 9 दिवस प्रज्वलित करा। तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा तुमच्याकडे घटस्थापना नसो तरी सुद्धा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुमची जी देवी आहे, कुलदेवी आहे, ती तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते। 9 दिवस तुमच्या कुलदेवीचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपात असतं आणि त्यामुळे जेवढी तुम्हाला जास्त देवीची सेवा करणं होईल, तुमच्या कुलदेवीची सेवा करणं होईल, तेवढी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। सर्वात साधं सोपं म्हणजे तुमच्या कुलदेवीसाठी अखंड दिवा तुम्ही लावू शकता। जेव्हा नवरात्रीच्या 9 दिवसात आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो, यामुळे आपला संसार तर सुखाचा होतोच होतो, पण आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, कुटुंबामध्ये एकोपा, एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो। त्याच्यामुळे आवर्जून नवरात्रीचे 9 दिवस अखंड दिवा लावा। आता इथे एक असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की मग अखंड दिवा लावण्यासाठी तो तुपाचा लावावा की तेलाचा लावावा? तर पारंपरिक तुमच्या मूळ घरी, तुमचं जे मूळ जिथे गाव आहे, सासू सासरे वगैरे राहतात, तुमची जी भावकी वगैरे आहे, तिथे विचारा तुम्ही आपल्याकडे अखंड दिवा कशाचा लावला जातो, कसा लावला जातो, दिवा कोणता वापरला जातो वगैरे सगळी माहिती विचारून घ्या। वात कोणती वापरली जाते, कारण बऱ्याच जणांकडे कलाव्याची वात वापरली जाते, बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते। तर तुमच्या परंपरेनुसार कसं तुमच्याकडे अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला दिवा लावायचा आहे। बाकी अखंड दिवा कसा लावावा त्याच्याबद्दलचे संपूर्ण नियम वगैरे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अगदी विधिवत अखंड दिवा लावू शकता। आता अखंड दिवा लावल्यानंतर तो शांत होऊ नये, म्हणजे मी विझणं शब्द जे आहे तो परत परत वापरत नाहीये, तर विझणं याला मी शांत होणं वापरत आहे, तर तुम्ही समजून घ्या। तर दिवा शांत होऊ नये म्हणून जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्यामध्ये भीमसेनी कापराचा, ज्याला बरेच जण आयुर्वेदिक कापूर सुद्धा म्हणतात बघा, तर त्याचा तुकडा टाकायचा आहे। याच्यामुळे काय होतं की ऑक्सिजन मिळतं आणि आपला जो दिवा आहे तो तेवत राहतो, तो शांत होत नाही। आणि तुम्हाला 1-2 दिवसाला जर वाटलं की आपण टाकलेला कापराचा तुकडा म्हणजे उडाला आहे, विरघळला आहे, तर परत तुम्ही दुसरा टाकू शकता। यामुळे तुमची जी मनातली भीती आहे ना की दिवा शांत होण्याची, ती निघून जाईल। आणि मग प्रश्न असा येतो की दिव्याला जेव्हा काजळी येते तर काजळी काढताना दिवा शांत होतो। मग काजळी काढताना दिवा शांत होऊ नये म्हणून काय करायचं, तर तुम्ही नाही माझ्या हाताने शांत होणार नाही, मी काढू शकते इझिली वगैरे असं करायला जायचं नाही। म्हणजे स्वतःला आपण ओव्हर कॉन्फिडंट की नाही 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 होणार नाही असं करायचं नाही। भले तुमच्याकडून चांगलंच आहे, काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत होत नसेल तर खूप चांगलं, पण तरी सुद्धा एक सेफ्टी म्हणून काय करायचं की तुमचा जर तेलाचा अखंड दिवा असेल तर एक निरांजन घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि लांब वात घ्यायची। आणि तुमचा जर अखंड दिवा असेल तर तुम्ही तुपाचं एक निरांजन घ्यायचं आणि तुमचा तेलाचा दिवा असेल तर ते तेलाच्या दिव्याला तो दिवा लावून घ्यायचा आणि तुपाचं निरांजन असेल तर तुपाच्या दिव्याला तुमच्या अखंड दिवा लावून घ्यायचा। म्हणजे अखंड दिव्याला दुसरा एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपलं प्लकर जे असतं ना, बरेच जण बघा आयब्रोज वगैरे हे करण्यासाठी, त्याचे केस काढण्यासाठी प्लकर वापरतात, तर ते प्लकरनी तुम्हाला त्या दिव्याची काजळी जी आहे ना ती काढून घ्यायची आहे। किंवा तुमच्याकडे अजून काही टेक्निक असेल काजळी काढण्याची तर त्या पद्धतीने तुम्हाला काजळी काढून घ्यायची आहे। आता काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत नाही झाला तर खूप चांगला आहे, मग काय करायचं, तो साईडला लावलेला दिवा जोपर्यंत त्याच्यामध्ये तेल आहे किंवा जोपर्यंत त्याच्यामध्ये तूप आहे ते तसाच राहू द्यायचा, तो शांत करायचा नाही, मुद्दामून विझवून किंवा हाताने शांत करायचा नाही, तो तसाच राहू द्यायचा। त्यातलं तेल किंवा तूप संपल्यानंतर आपोआप तो शांत होईल। आणि मग काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला तर घाबरायचं नाही, काही करायचं नाही। हा जो आपण दुसरीकडे निरांजन प्रज्वलित केलेली आहे, या निरांजननी परत आपला तो अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि मग सेम त्यातलं जे तेल आहे छोट्या निरांजनीमधलं ते संपेपर्यंत हा पण दिवा तसाच राहू द्यायचा। तेल संपलं की आपोआप तो दिवा शांत होऊन जाईल।
तर हे एक ऑप्शन आहे, आपण आपला अखंड दिवा शांत होऊ नये म्हणून करू शकतो दिव्याची काजळी काढताना. म्हणजे काय की हा दिवा शांत जरी झाला तर दुसरीकडे त्या दिव्याने आपण दुसरा दिवा प्रज्वलित केलेला आहे, म्हणजे पूर्णपणे तिथे अंधार किंवा ते शांत झालेलं नाहीये. ही आपलं एक म्हणजे मनाची भावना किंवा चला मी याच्याने दुसरा दिवा लावून घेतलेला आहे, एक आपलं हे होतं, म्हणून तुम्ही ही छोटीशी टेक्निक वापरू शकता. नमस्कार.